तथागत सम्यक संबुद्ध तथागताचा पावन पवित्र सुविख्यात सद्धम्म तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करून आज आपण दिवसभरापासून धम्माच्या महान अशा आचरणामध्ये परिपूर्ण होण्यासाठी येथे उपस्थित आहोत। सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीनं धम्मशिबिरामध्ये सहभाग नोंदवला। दिवसभर अष्टशिलाचं पालन करून आज सायंकाळच्या वेळेला आपण पुन्हा त्रिशरण पंचशील ग्रहण केलेलं आहे। प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, तथागताच्या शुद्ध आणि पवित्र सद्धम्माला समजून घेत असताना आपल्याला वारंवार श्रद्धायुक्त चित्तानं धम्म हा अतिशय सजग चित्तानं ऐकून त्या सद्धम्माचं चिंतन करून तो सद्धम्म आपल्याला आचरणामध्ये आणायचा असतो आणि तोच सद्धम्म तुम्हाला आम्हाला सर्वांना सुख समाधान आरोग्य संपत्ती प्राप्त करून देत असतो। आज आपल्या सर्वांच्या पुण्य पारामिताला पूर्ण करण्यासाठी आपल्या सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण बौद्ध धम्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं होत असलेल्या धम्मशिबिरातील शेवटच्या सत्रामध्ये म्हणजे सायंकाळच्या धम्मसंस्कारामध्ये आपण उपस्थित आहोत। आज मार्च महिन्यातील फाल्गुन पौर्णिमा आम्ही अत्यंत सुज्ञ चित्तानं दिवसभर बुद्धविहारात राहून धम्माचं आचरण करून संपन्न केलेली आहे। पण या गरमीच्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा धम्माची शीतलता आपण दिवसभर अनुभवलेली आहे आणि त्या शीतलतेमध्ये आपण वारंवार पद्धतीनं सद्धम्म समजून घेण्याचाच प्रयत्न करीत होतो। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण ध्यानाविषयी ऐकलं, ध्यान केलं, समाधीचा अभ्यास केला। हे महान मोठं पुण्यकर्म आज आपल्या हातून सर्वांच्या हातून झालेलं आहे। ज्या ज्या उपासक उपासिकामध्ये धम्मशिबिरामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचं महान मोठं कुशल कर्म आजच्या दिवशी झालेलं आहे। तेव्हा आजची ही पौर्णिमा तुम्हाला आम्हाला धम्मामध्ये फार पुढे आणि पुढे नेण्याचं काम करणारी पौर्णिमा आहे। आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी अनन्यसाधारण अशा काही घटना तथागताच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत। आजच्या पौर्णिमेचं महत्त्व लक्षात घेत असताना तथागत सम्यक संबुद्ध पहिल्यांदा कपिलवस्तू नगरीमध्ये गेलेले आहेत। सिद्धार्थ गौतम आपलं सर्वस्व त्यागून त्यांनी कायमस्वरूपीचा ग्रहत्याग केला
आणि ते आपल्या बुद्धत्वाच्या मार्गाला लागले. आजच्या पौर्णिमेचं महत्त्व लक्षात घेत असताना एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. ती गोष्ट अशी आहे की जेव्हा सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला ते राजगृहाला आले. आता राजगृह म्हणजे कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर त्यांनी पायी पायी कापलं. असा एक राजपुत्र की त्याला जंगलाचा रस्ता माहीत नाही, ओबडधोबड रस्ते माहीत नाहीत. आता जंगलाच्या रस्त्यामध्ये आजही आपण जर जंगलामध्ये गेलो तर मोठमोठे काटे, झाडं झुडपं, विंचू, साप या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. त्या काळात 2600 वर्षापूर्वीचं जंगल जरा लक्षात घ्या. घनदाट, निबिड. तर अशा निबिड जंगलातून सिद्धार्थ गौतम, ना त्यांच्यासोबत त्यांचा मित्र छन्ना आहे, ना घोडा कंथक आहे, ना कुठलंही शस्त्र त्यांच्या हातामध्ये आहे. आणि मग असा तुमचा आमचा सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू ते राजगृह, तरी राजगृहाला ते सुखरूप पद्धतीनं पोहोचतात. आजच्या पौर्णिमेचं महत्त्व लक्षात घेत असताना तुम्ही आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता ते सर्वसाधारण सिद्धार्थ गौतम आहेत, बोधिसत्व आहेत, आहे की नाही? बोधिसत्व आहेत. मग या सिद्धार्थ गौतमाला बुद्ध होण्याच्या अगोदर एवढी मैत्रीची ताकद कशी काय मिळाली? पूर्वजन्मीचे जे काही त्यांचे पारमिता पूर्ण केलेले आहेत, पूर्वजन्मीपासून जे काही त्यांनी समाधीचा, मैत्रीचा अभ्यास केलेला आहे, तर आता या शेवटच्या पृथ्वी तलावरच्या जन्मामध्ये त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की एक राजपुत्र आपलं सर्वस्व त्यागलेला आहे आणि पायी 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 कपिलवस्तून राजगृहाला चालत येत आहे, तरी त्याला एवढीशी सुद्धा इजा होत नाही. आपण जर सिद्धार्थ गौतमाचं लहानपण कपिलवस्तूतलं पाहिलं असेल तर ते लहान असताना आपल्या वडिलांसोबत शेतावर जायचे, है ना? 1000 नांगरं चालायचे, एवढी शेती त्यांच्याकडे होती. आणि ते जेव्हा शेतावरती जायचे तेव्हा झाडाच्या घनदाट सावलीमध्ये ते एकटेच साधनेचा सराव करायचे. किंवा कपिलवस्तूमध्ये जे काही बगीचे होते त्या बगीच्यामध्ये जाऊन ते एकटेच बसायचे आणि तासनतास बसायचे. नुकतेच समजदार झाले होते, तर अशा अवस्थेपासून त्यांनी मैत्रीचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. आणि म्हणून वयवर्ष 29 झाल्यानंतर कपिलवस्तू त्यागल्यानंतर राजगृहाला येईपर्यंत त्यांना काहीच झालं नाही. त्याचा एकच आधार होता की त्यांच्या मनामध्ये संपूर्ण प्राण्याविषयी मंगल मैत्री होती. आज आपण शेवटी, शिबिराच्या शेवटी सर्वांविषयी मंगल मैत्री केली, है ना? मुंगीपासनं ते हत्तीपर्यंतच्या सर्व प्राण्याविषयी मंगल मैत्री केली. त्याच्यामध्ये सिंह आला, वाघ आला, साप आला, विंचू आला, अस्वल आला, पाल आली, सारे प्राणी, पाय नसलेले, पाय असलेले, बहुपाय असलेले, एकही पाय नसलेले, सारे प्राणी. आणि सिद्धार्थ गौतमाने सुद्धा बुद्ध होण्याच्या अगोदरपासून या मैत्रीचा विकास केला. आणि म्हणून सुखरूप पद्धतीनं तुमचा आमचा बोधिसत्व राजगृहाला आला. आता राजगृहाला आल्यानंतर जेव्हा राजा बिंबिसाराची आणि सिद्धार्थ गौतमाची पहिली भेट झाली, त्या पहिल्या भेटीमध्ये सुद्धा राजा बिंबिसाराने सिद्धार्थ गौतमाला एक विनंती केली की तुम्ही राजपुत्र आहात आणि राजा सिद्धोधन आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. राजा सिद्धोधन आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. मी अशी विनंती आपल्याला करतो, तुमच्या वडिलांचं तुमचं काही जर खटकलं असेल, काही वाद तंटा निर्माण झाला असेल, तर मी माझी कन्या तुम्हाला देतो, माझं अर्ध राज्य तुम्हाला देतो, माझ्या सैन्याचा सैन्यापती तुम्हाला करतो. तुम्ही
हा ग्रहत्यागाचा मार्ग सोडून द्या. परंतु सिद्धार्थ गौतमाने या कुठल्याही आभूषणाला बळी न पडता, या कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त न होता सिद्धार्थ गौतमाचा पक्का निर्णय झालेला होता. सिद्धार्थ गौतमाचा हा पक्का निर्णय झालेला होता आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने राजा बिंबिसाराच्या प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी त्यांचा कायमस्वरूपी संसार त्यागाचा मार्गच अनुसरला. म्हणजे ही पहिली ऑफर कोणाला भेटली? सिद्धार्थ गौतमाला. नंतर काय झालं? कालुदाई हा सिद्धार्थ गौतमाचा अत्यंत जवळचा मित्र. राजा शुद्धोधनाने विचार केला, आपल्याही घरातलं एखादं पोरगं आपलं ऐकत नसेल तर आपण काय करतो की याचा जवळचा मित्र कोण आहे ना, हा कोण्या सरांचं ऐकतो, हा कोण्या मॅमचं ऐकतो, असं म्हणून आपण त्याला त्या सरासोबत मॅमसोबत त्याच्या मित्रासोबत बोलायला लावतो, जेणेकरून त्याच्या मनातल्या गोष्टी हा त्याला सांगेल आणि मग त्याच्या मनात काय ते आपल्याला समजेल, मग जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती काहीतरी पर्याय शोधता येईल. राजा शुद्धोधनाने सुद्धा आपल्या पुत्राला पुन्हा कपिलवस्तूमध्ये आणण्यासाठी हे सारे प्रयत्न केले, पण सिद्धार्थ गौतमाला वापस आणण्याचे संपूर्ण प्रयत्न राजा शुद्धोधनाचे सारेच्या सारे फेल झाले. कारण त्यांनी ग्रहत्याग करत असताना माता यशोधरेला विचारून ग्रहत्याग केला होता आणि माता यशोधरा सुद्धा म्हणाली होती की स्वामी, तुम्ही तुमच्या मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय पुन्हा कपिलवस्तूमध्ये यायचं नाही, मी समर्थ आहे. महाप्रजापती गौतमीला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे, राजा शुद्धोधनाला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे, मी नंदला सांभाळण्यासाठी समर्थ आहे, मी तुमच्या संपूर्ण परिवारातल्या लोकांना सांभाळण्यासाठी समर्थ आहे, इकडली तुम्ही कशीही कुठलीही चिंता करायची नाही, असं आश्वासन माता यशोधरेनं सिद्धार्थ गौतमाला दिलं. आणि म्हणून त्यांची ती ठाम भूमिका निर्माण झाली मनातली की आता काही होऊ दे पण जायचं का नाही. पण वडिलांच्या मनामध्ये तो विचार होताच. वडील सातत्यपूर्ण सिद्धार्थ गौतम पुन्हा पुन्हा कसा आमच्या राज्यामध्ये येईल आणि तो राज्याचा सेनापती किंवा राज्याचा राजा कसा होईल याच दृष्टिकोनातून विचार करत होते. पण संपूर्ण बुद्ध इतिहासामध्ये एकदाही माता यशोधरेनं सिद्धार्थ गौतमाला घरी येण्याची विनंतीच केली नाही. इथं फाल्गुन पौर्णिमेचं महत्त्व लक्षात घेत असताना आपण बारीक पद्धतीनं काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. झालं असं, जेव्हा संपूर्ण राजा शुद्धोधनाचे प्रयत्न फेल गेले आणि तेव्हा राजाने सुद्धा इच्छा सोडून दिली की आता काय माझा पुत्र परत येणार नाही. पण जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले आणि सम्यक संबुद्ध झाल्यानंतर जेव्हा हे कपिलवस्तूतल्या लोकांना समजलं, राजा शुद्धोधनाने सम्यक संबुद्धांना निमंत्रण दिलं, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला नाही, है ना. आता ते सम्यक संबुद्ध झाले होते आणि सम्यक संबुद्धाला राजा शुद्धोधनाने निमंत्रण दिलं की तुम्ही कपिलवस्तूमध्ये या, कपिलवस्तूमध्ये तुम्ही या. तथागत सम्यक संबुद्ध आपल्या 20,000 अरहंतांना घेऊन, संख्या किती मोठी आहे बघा, 20,000 अरहंत, विचार करा, है ना. म्हणजे असा तथागत सम्यक संबुद्धांचा संघ आहे की त्या संघामध्ये 20,000 अरहंत आहेत. असं म्हणतात एक जरी अरहंत असला तरी संपूर्ण जग चालते. म्हणजे त्या काळात, बुद्ध काळात, हे काय जे काही ज्याला आपण म्हणतो गुन्ह्याचा रेशो जो कमी होता ती याच कारणामुळे, कारण जिकडे तिकडे अरहंतांचा बोलबाला होता आणि अरहंताच्याच मैत्रीमध्ये सारे लोक राहत होते. आता विचार करायची गोष्ट आहे, 20,000 अरहंत आहेत
आणि 20,000 अरहंताचं नेतृत्व कोण करत आहे? स्वयं तथागत सम्यक संबुद्ध. तर 20,000 अरहंतामध्ये कोणी श्रावक बुद्ध आहे, कोणी प्रत्येक बुद्ध आहे आणि स्वतः स्वयं संबुद्ध आहे, सम्यक संबुद्ध. हे सारे लोक तथागत सम्यक संबुद्ध आणि 20,000 अरहंत कपिल वस्तूमध्ये आले. कपिल वस्तूमध्ये आल्यानंतर राजा शतधनाला ही गोष्ट समजली आणि शाक्यांना सुद्धा ही गोष्ट समजली. पण शाक्य लोक सुरुवातीपासूनच फार गर्विष्ठ होते. एक गोष्ट आपण ऐकली मागच्या वर्षावासामध्ये, विडुढब नावाचा जो काही प्रशंजिताचा मुलगा होता. कोणाचा मुलगा? प्रशंजिताचा मुलगा, हा ना, विडुढब. तर या विडुढबनं आख्यच्या आख्य कपिल वस्तूचे शाक्य संपवले होते. कशामुळे? तर या विडुढबचा शाक्य लोकांनी अपमान केला होता. हा विडुढब कोण होता? प्रशंजिताचा मुलगा होता. आणि प्रशंजिताचं लग्न कोणासोबत झालं होतं? कपिल वस्तूचा शाक्य महानाम याच्या दासीपुत्रीसोबत त्याचं लग्न झालेलं होतं. बघा, लक्षात येते? कपिल वस्तूचे शाक्य आणि त्या शाक्य घराण्यामध्ये असलेली दासीपुत्री, महानामाची दासीपुत्री, तिला दासी कन्या म्हणायचे. तिच्यासोबत त्याचं लग्न झालं. पण लग्न झाल्यानंतर एकदा विडुढब आपल्या मामांच्या घरी गेला. मामा कोण? त्यांचे शाक्य लोक, कपिल वस्तू. आणि शाक्य लोकांमध्ये जेव्हा तो गेला तेव्हा गर्विष्ठ असलेल्या शाक्य लोकांनी बसायला पाठही दिला नाही आणि त्याचा पाहुणचार केला नाही. आणि तेव्हा विडुढबनं शपथ घेतली होती की माझे पाय, स्वतःचे पाय शाक्यांच्या रक्ताने धुवून काढीन. त्याच्या आईनं त्याला खूप समजावलं, साऱ्या गोष्टी झाल्यात, परंतु ते गर्विष्ठ असलेल्या शाक्य विडुढबच्या कुठल्याही गोष्टीपुढे नमले नाहीत. त्यांचा सन्मानप्रिय होता आणि म्हणून एकदा विडुढबनं आक्रमण केलं आणि अख्खेच्या अख्खे शाक्य कापून काढले. जे राहिले ते तथागतांनी दीक्षित केलेले शाक्यच होते, बाकी सारे त्याने मारून टाकले. तर असे गर्विष्ठ लोक होते. आणि गर्विष्ठ लोक असल्यामुळे झालं असं की यांना वाटलं असेल बुद्ध तर आमच्याच कुळातला आहे, बुद्ध डायरेक्ट आमच्या राजवाड्यात येईल त्याच्या शिष्याला घेऊन आणि मग त्यांना आपण भोजन देऊ. हे तथागत सम्यक संबुद्धांना आणि भिक्खू संघाला दुपारच्या भोजनाचं यांनी निमंत्रणच दिलं नाही. वेळ होत चालला होता. तथागत सम्यक संबुद्धांनी भिक्षापात्र घेतलं. आपले 20,000 अरहंत घेऊन ते कुठे आले? कपिल वस्तूमध्ये आलेत. आणि हातामध्ये भिक्षापात्र घेऊन जिकडे तिकडे भिक्षा मागत होते. शतधनाला समजलं. शतधनाचा राग अनावर झाला. शतधन धावत पळत तथागत सम्यक संबुद्धाजवळ आला आणि तथागत सम्यक संबुद्धांना राजा शतधनाने प्रश्न केला की तुम्ही साधेसुधे नाही आहेत, हे राज्य तुमचं आहे आणि या राज्याचा राजा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा पिता आहे, शतधन आहे. आणि एका राजपुत्राने सर्वसाधारण प्रजेच्या घरी जाऊन जेवावं, तेही भिक्षापात्रामध्ये, तर यामध्ये आमचा अपमान आहे असं राजा शतधनाला वाटलं. राजा शतधन म्हणाला की तो शाक्यांचा धर्म नाही, राजाचा तो धर्म नाही प्रजेच्या घरी जाऊन भिक्षापात्रात खाणे. राजपुत्राने प्रजेच्या घरी जाऊन भिक्षापात्रात खाणे हा राजाचा, राजपुत्राचा धर्म नाही आहे, हा शाक्यांचा धर्म नाही आहे, हा क्षत्रियांचा धर्म नाही आहे असे राजा शतधन तथागत सम्यक संबुद्धांना म्हणाले. बुद्ध म्हणाले, राजन, तुमचा धर्म काय आहे तो तुम्हाला माहीत असेल, पण तो हा माझा धर्म आहे. आणि माझा धर्म कसा आहे? तो सनातन आहे. सनातन म्हणजे काय? तर फार पूर्वीपासून चालू आलेला आहे. मी 28वा बुद्ध आहे. माझ्या अगोदर या भूमंडलावरती 27 बुद्ध होऊन गेलेले आहेत. एका बुद्धाला उत्पन्न होण्यासाठी
कैक कल्पवर्ष लागतात. म्हणजे माझा जो धम्म आहे, माझा जो धर्म आहे, माझा जो भिक्षाटनाचा नियम आहे, हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि म्हणून राजा, तुझा नियम तुझ्याजवळ राहू दे, हा माझा नियम आहे आणि माझा नियम काय मी सोडणार नाही. राजा शुद्धोधनाने सुद्धा मान्य केलं. आणि राजा शुद्धोधनाने मान्य केल्यानंतर त्यांना तथागत सम्यक संबुद्धांच्या मनात आपल्या पित्याविषयी फार मोठी करुणा उत्पन्न झाली. आणि त्या करुणापोटी तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या पित्याला उपदेश द्यायला सुरुवात केली. आता थोडा नरमला राजा शुद्धोधन, थोडासा नरमला. होता वडीलच, परंतु गर्व होता ना, राजपदाचा गर्व होता, शाक्य क्षत्रियांचा गर्व होता, एवढी शेतीबाडी आहे याचा गर्व होता. आणि साऱ्यात मोठा गर्व म्हणजे माझा पुत्र बुद्ध आहे याचा पण गर्व होता. आणि मग थोडासा नरम झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धाने त्यांना उपदेश दिला. बुद्ध म्हणाले, उत्थिठे नप्पमज्जय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. राजन, या राजदरबारात काय राहिलं नाही राजन, या सिंहासनात काही राहिलं नाही राजन, हे वस्त्र, हे अलंकार यामध्ये काही राहिलेलं नाही राजन. उठा, आळसपणा सोडा, तंद्री सोडा, सुस्ती सोडा, जागृत व्हा राजन. जो व्यक्ती धम्माचं आचरण करतो तो व्यक्ती इहलोकी आणि परलोकी सुद्धा सुखाने जगतो राजन. हा तथागत सम्यक संबुद्धांचा उपदेश राजा शुद्धोधनाला समजला. आणि राजा शुद्धोधनाने तो उपदेश ऐकल्याबरोबर त्या बसल्या ठिकाणीच राजा शुद्धोधन श्रोतापन्न झाला. त्याच्या मनातले 3 बंधनं तुटून पडले. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवत आणि परामर्श, या 3ही बंधनातून तो मुक्त झाला. तथागत सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र घेतलं आणि तथागत सम्यक संबुद्ध पुढे चाललेत. आणि तथागत सम्यक संबुद्धांच्या सोबत राजा विनंती केली. श्रोतापन्न झाला ना आता. आणि बुद्ध लगेच मनाची अवस्था जाणून घेतात. श्रोतापन्न झाल्यानंतर तो गर्व सगळा काही निघून गेला आणि विनंती केली की राजन, माझ्या राजवाड्यात चला. बुद्धांना राजाने विनंती केली की भगवान माझ्या राजवाड्यात चला. आणि बुद्धांनी सुद्धा संमती दिली. राजन पुढं बुद्ध सर्व भिक्खू संघ राजवाड्यात, कपिलवस्तूच्या राजवाड्यात गेले. आणि तिथे जाऊन सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांनी आता काही वेळामध्ये राजा शुद्धोधन मरणार आहे. पुत्र कसा असला पाहिजे? पुत्र असावा भगवान बुद्धासारखा, है ना. म्हणजे एवढ्या गर्विष्ठ असलेल्या राजा शुद्धोधनाला सुद्धा सुधारलं. पहिल्या उपदेशामध्ये श्रोतापन्न केलं. एवढंच नाही तर आपल्या आईच्या 5 उपादान स्कंदाला सुगतीसाठी नेण्यासाठी तावंतीस भवनात गेले. आणि तावंतीस भवनामध्ये जाऊन आपल्या आईला उपदेश केला. तिथे तिला मुक्त केलं. आणि वडिलांना सुद्धा मुक्त केलं. कसं? राजवाड्यात आल्यानंतर पुन्हा तथागत सम्यक संबुद्धांनी राजाला उपदेश दिला. बुद्ध म्हणाले, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. सुचरित धम्माचे आचरण करावे, दुचरित कर्म करू नये. धम्मचारी इहलोकी आणि परलोकी सुद्धा सुखाने झोपतो. राजाची प्रज्ञा जागृत झाली, है ना. धम्मचक्र पवतन सुत्तामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस एक शब्द ऐकला असेल, विद्या उत्पादी, आलोको उत्पादी, यानं उत्पादी, है ना. हां, या स्टेप बाय स्टेप होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या साऱ्यांना होऊ शकतात, बाई माणूस कोणी असू दे. विद्या उत्पन्न होत नाही का? होते ना. ज्ञान उत्पन्न होत नाही का? होते ना.
चक्षु उत्पन्न होत नाहीत का? होतात ना. हे दोन डोळे नाही, या दोन डोळ्याच्या मधात का तिसरा डोळा येते का? नाही. या दोन डोळ्याच्या मधात तिसरा डोळा येत नाही. पण हेच डोळे आम्हाला शाश्वत सद्धम्माचं दर्शन घडून देतात. आणि तेव्हा त्याला म्हटलं जाते चक्षु उत्पादी. तथागत सम्यक संबुद्धांना हे चक्षु उत्पन्न झाले होते. भूत, भविष्य आणि वर्तमान हे तीनही काळाचं ज्ञान त्यांना या चक्षुद्वारेच उत्पन्न झालं होतं. आणि म्हणून इथे सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांचा उपदेश ऐकताना यांची प्रज्ञा जागृत झाली, म्हणजे यानं उत्पादी, ज्ञानाची उत्पत्ती झाली. आणि ज्ञानाची उत्पत्ती जशी झाली, काही वेळातच राजा सिद्धोधन श्रोतापन्न या अवस्थेत होता, सकृदागामी या अवस्थेत गेला, अनागामी या उच्चतम अशा अवस्थेत जाऊन आता 2 सेकंदामध्ये मरणार या वेळेतच अरहंत पदाची प्राप्ती करून घेतली आणि आपला आयु संस्कार त्यांनी त्यागला. बघा इथे या उदाहरणावरून तुम्हाला आम्हाला काय लक्षात येते? श्रोतापन्न झाल्या झाल्या जर राजा सिद्धोधनाने चिवर घेतला असतं तर राजा सिद्धोधनाचा मृत्यू झाला नसता. लक्षात? अरहंत पदाला प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या अंगावर चिवरच पाहिजे, नाहीतर तो जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून ज्याला ज्याला कोणाला अरहंत व्हायचं आहे त्यांनी घरदार सोडावं, चिवर घालून यावं, आहे का रे? म्हणजे याचाच अर्थ असा आहे की शेवटी मरण्याच्या काही क्षणा अगोदर राजाला अरहत पदाची प्राप्ती झाली आणि राजानं आपला आयु संस्कार त्यागला. म्हणजे राजाचं काय झालं इथे? परिनिर्वाण. निधन नाही, मरण नाही, है ना? बुद्धवासी नाही, स्वर्गवासी नाही, तर काय? परिनिर्वाण. अरहताचं काय होते? परिनिर्वाण. बोधिसत्वाचं काय होते? प्रयाण. प्रयाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण, है ना? बोधिसत्वाचं प्रयाण, अरहताचं परिनिर्वाण, तथागत सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण. म्हणजे शेवटच्या समयी सुद्धा राजा सिद्धोधनाला अरहत पदाची तथागत सम्यक संबुद्धांनी प्राप्ती करून दिली. आजच्या दिवसाचं हे एवढं मोठं महत्त्व आज आहे. आणि म्हणून जिथे जिथे बौद्ध लोक आहेत आणि जे सुज्ञ बौद्ध आहेत ते दिवसभर आजच्या पौर्णिमेला विहारात येऊन ध्यान, साधना, चिंतन, मनन करतात आणि दिवसभर विहारात राहतात. म्हणजे तुमच्यासारखे सुज्ञ लोक जे की तुम्ही आज दिवसभर विहारात होते. दुसरं महत्त्वाचं जो प्रसंग आहे आजच्या दिवशी घडलेला, यशोधरेची धम्मदीक्षा आजच्याच दिवशी झालेली आहे. बघा, जेव्हा तथागतांनी राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा राजवाड्यामध्ये यशोधरा नव्हती, ती तिच्या कक्षेमध्ये होती. राजवाड्यात यशोधरा नव्हती, ती तिच्या कक्षेमध्ये होती. पण इथे असं झालं, सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केल्यानंतर सुद्धा या यशोधरा मातेनं सुद्धा सिद्धार्थ गौतमासारखंच आयुष्य जगिलं होतं. बुद्ध झाल्यानंतर ते भगव्या वस्त्रातले श्रमण झाले, भिक्खू झाले, बुद्ध झाले. पण इथे ही पांढऱ्या वस्त्रातली आर्या म्हणून राहत होती माताजी, भिक्खुणी. पांढऱ्या वस्त्रातली भिक्खुणी म्हणून राहत होती. जेव्हा माता यशोधरेला हे कळालं होतं की सिद्धार्थ गौतमांनी अन्नाचा त्याग केला, 6 वर्ष ते डुंगेश्वरी त्या गुहेमध्ये राजगृहाच्या एक भाताचा कण खायचे, कधी तांब्याभर पाणीच प्यायचे, कधी कंदमुळंच खायचे, कधी कधी एकच फळ खाऊन आपला गुजारण करायचे. तर इकडे सुद्धा ती तशीच करायची. ध्यान, मनन, चिंतन, आर्य उपोषदशीलाचं पालन. त्यावेळी आर्य उपोषदशीलाला व्रत असं म्हटलं जात होतं.
व्रत. आता आम्ही अष्टशील म्हणतो, उपोषशील म्हणतो, पण त्यावेळी व्रत म्हणायची. म्हणजे आपण जर इतिहास पाहिला बौद्ध धम्माचा, तर हे व्रत महामायाने सुद्धा केलं, हे व्रत महाप्रजापती गौतमीने सुद्धा केलं, हे व्रत यशोधरीने सुद्धा केलं. म्हणजे हे सारेच लोक व्रत म्हणजे अष्टशिलाचं पालन त्यावेळेस करायचे. इकडे यशोधरा सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागापासून ते आत्तापर्यंत हिने सर्वसाधारणपणे आयुष्य जगलं होतं. ती भिक्खुणीसारखं जीवन जगायची. आणि तथागत सम्यक संबुद्धांची आणि माता यशोधरीची भेट झाल्यानंतर त्याच दिवशी माता यशोधरेला सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांनी धम्म दीक्षा दिली. प्रवज्जा नाही, प्रवज्जा नाही. प्रवज्जा कधी घेतली तिने? जेव्हा महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि 500 शाक्य स्त्रिया कपिलवस्तूवरून वैशालीला पायी पायी गेल्या, तेव्हा तिथे त्यांची प्रवज्जा झाली. आता इथे काय? धम्मदीक्षा. लक्षात? धम्मदीक्षा म्हणजे काय? जे लोक बुद्धांसमोर, म्हणजे बुद्ध हयात होते तेव्हा, बुद्धांसमोर गुडघ्यावर बसायचे, त्यांना ज्ञान समजल्यानंतर, धम्म समजल्यानंतर ते म्हणायचे की भगवान, आजपासून मरेपर्यंत आम्ही बुद्ध धम्म आणि संघाची सेवा करू. तेव्हाच त्यांची दीक्षा व्हायची, आणि त्याला म्हणतात धम्मदीक्षा. बाबासाहेबांनी सुद्धा आम्हाला धम्मदीक्षा दिलेली आहे, है ना? त्याला प्रवज्जा म्हणतात का? नाही, ती धम्मदीक्षा आहे. म्हणजे माता यशोधरेची सुद्धा आजच्या दिवसाची धम्मदीक्षा आहे. तिसरा महत्त्वाचा प्रसंग राहुलाची प्रवज्जा आहे. जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध राजवाड्यात होते, त्यांचं ते उंचच्या उंच शरीर, सुंदर अशी काया, आणि राहुलाने तर पाहिलंच नव्हतं ग्रहत्याग केल्यानंतर. म्हणजे आता तथागत सम्यक संबुद्ध बुद्ध होऊन आलेत तेव्हा राहुलाचं वय 7 वर्ष आहे, है ना? 29व्या वर्षी ग्रहत्याग आहे, 6 वर्षानंतर बुद्धत्वाची प्राप्ती आहे. म्हणजे आता राहुल किती वर्षाचा आहे? 7 वर्षाचा आहे. बुद्धानं घर सोडलं तेव्हा राहुल किती वर्षाचा असेल? 1 वर्षाचा. 6 वर्ष लागले ना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी. तर 1 वर्षाच्या पोराला काय समजते? काही समजत नाही. इथे आता राहुल थोडासा समजदार झाला, आणि भगवान बुद्धाचे कपिलवस्तूत आगमन झाल्यानंतर 7व्या दिवसाचा हा प्रसंग आहे. 7व्या दिवसाचा हा प्रसंग आहे. 7 दिवसामध्ये 2 घटना घडल्या. आपल्या वडिलाला हरंत केलं, ग्रस्त आश्रमातली पत्नी माता यशोधराची धम्मदीक्षा झाली, आणि 7व्या दिवशी आता झालं असं, यशोधरेने राहुलाला अतिशय सुंदर असे वस्त्र परिधान केले. आणि सुंदर असे वस्त्र परिधान केल्यानंतर माता यशोधरा राहुलाला म्हणाली की ते बघ, ते जे दिसत आहेत ते तुझे पिता आहेत, ते तुझे पिता आहेत. त्रिपिटक साहित्यामध्ये वंदनेच्या स्वरूपामध्ये एक नरसिंह गाथा आहे, आणि त्या नरसिंह गाथेमध्ये माता यशोधरेनं तथागत सम्यक संबुद्धांचं वर्णन केलेलं आहे. तो एकच शब्द नाही बोलली ती, ते बघ तुझे पिता आहेत आणि जा वारसा हक्क माग. नाही नाही, खूप मोठ्या गाथा आहेत त्याच्यामध्ये. नरसिंह गाथेमध्ये नरसिंह, नरातला सिंह, शाक्य सिंह म्हणतो ना आपण, शाक्यांचा सिंह, आणि नरातला सिंह कोण? तर तथागत सम्यक संबुद्ध. आणि मग नरसिंह कसा आहे तर या संदर्भातल्या त्या गाथेंमध्ये वर्णन आहे. मग बुद्धांचं डोकं कसं आहे, बुद्धांचे कान कसे आहेत, बुद्धांचं नाक कसं आहे, बुद्धांची जिव्हा कशी आहे, बुद्धांचे दात कशी आहेत, बुद्धांचं शरीर कसं आहे, बुद्धांचे हात कसे आहेत, हाताचे बोटं कसे आहेत, पाय कसे आहेत, पायाचे बोटं कसे आहेत, धम्मचक्र कुठे कुठे आहेत, या साऱ्या गोष्टीचं वर्णन
नरसिंह गाथेमध्ये आहे ती माता यशोधरा ही आपल्या पुत्र राहुलाला सांगत आहे, तो बघ नरांचा सिंह शाक्य सिंह आहे आणि तो कोण आहे, तुझा पिता आहे. 7 वर्षाचा राहुल गेला लगबगीनं आणि म्हणाला, श्रमण तुम्ही माझे पिता आहात का? असाल तर मग मला वारसा हक्क द्या. बुद्धाने सारीपुत्राकडे बघितलं आणि सारीपुत्राकडे बघून बुद्ध म्हणाले, अरे या गळ्यामध्ये कंठ नाही, या डोक्यावरती टोप नाही, शरीरावरती महागडे वस्त्र नाहीत, अलंकार नाही, पायामध्ये मौल्यवान चपला नाहीत, मग राहुलाला मी कुठलं वारसा हक्क देऊ? शेती बाडी बंगला संपत्ती हे तर माझ्याकडे काहीच नाही आहे. राहुलाला तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की बाळ राहुल, मी तुला माझा वारसा हक्क देतोय, पण खात्री करून घे, है ना? म्हणजे तुझी जर हिंमत माझा वारसा हक्क घ्यायची असेल तर तू घे, आणि जमत नसेल तर सोडून दे. जबरदस्ती नाही. जबरदस्ती आहे का? अजिबात नाही. बुद्धाने हे सांगितल्याबरोबर 7 वर्षाचा राहुलाचं उत्तर आहे, भगवान हो, हिम्मत आहे. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्धाने राहुलाला 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. आणि तेव्हाच राहुलाची प्रवज्जा झाली. हा 3रा प्रसंग आजच्या दिवसाचा आहे, फाल्गुन पौर्णिमेचा आहे. याच दिवशी एक चौथा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडला, नंदाची दीक्षा. अतिशय मस्त आहे ती पण, बघा खूप सुंदर असं उदाहरण आहे. राहुलाची प्रवज्जा झाल्यानंतर, म्हणजे राहुल आता भिक्खू झाला, आणि त्या काळात बुद्धाच्या समोर ज्याची दीक्षा झाली, प्रवज्जा झाली, तर तेव्हा लगेच त्याला उपसंपदा व्हायची. येही भिक्खवे असं म्हटल्यानंतर श्रमण भिक्खू लगेच. चौथा प्रसंग असा घडला, भगवान बुद्धाच्या आगमनाच्या वेळी युवराज नंदचे 3 समारंभ करण्यासाठी कपिलवस्तूची जनता जमलेली होती. एक युवराज, आणि त्या युवराजाचं 3 कार्यक्रमासाठी, म्हणजे एकदाच 3 कार्यक्रम युवराज नंदचे होणार होते. पहिला होता अभिषेक समारंभ, दुसरा होता लग्न समारंभ, आणि तिसरा होता लग्न समारंभानंतर ग्रस्त जीवनात पदार्पण समारंभ. हे 3 समारंभ करण्यासाठी सारी जनता तिथे जमलेली होती. तथागत सम्यक संबुद्ध तिथे गेले आणि भगवंतांचं भोजन झाल्यानंतर नंदाच्या हातामध्ये आपलं भिक्षापात्र बुद्धाने दिलं. लक्षात घ्या, एवढे मोठे 3 कार्यक्रम त्याचे होणार होते. तथागत सम्यक नुकताच नवरा झालेला पोरगा, तो त्याचं नुकतंच लग्न झालं, अशा त्या नंदच्या हातामध्ये तथागत सम्यक संबुद्धाने भिक्षापात्र दिलं आणि भिक्षापात्र देऊन बुद्ध चालायला लागले. आता बुद्धाचं भिक्षापात्र बुद्ध स्वयं होऊन देतात. जोपर्यंत बुद्ध स्वतःहून घेत नाहीत तोपर्यंत आपण जबरदस्तीने ते भिक्षापात्र आपण त्यांना देऊ शकत नाही. आता बुद्धानं सहज भिक्षापात्र त्याच्या हातात थोडी दिलं असेल. बुद्ध भविष्य आणि वर्तमान काळाचे जाणकार बुद्ध, मानसिक अवस्था समजली. नंदच्या हातामध्ये भिक्षापात्र दिलं, बुद्ध चालायला लागले आणि नंद बुद्धाच्या पाठीमागेच चालत राहिला. बरं, नंदच्या मनामध्ये त्याच्या बायकोचा विचार आला, पत्नीचा विचार आला. पण पत्नीचा विचार आला तरी नंदाने तो विचार बुद्धांना म्हणून दाखवला नाही. बुद्धांविषयी त्याच्या मनात अपार अशी श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी
त्याच्या तोंडून शब्दच निघाला नाही. बुद्ध पुढं पुढं चालले, नंद मागे मागे भिक्षापात्र घेऊन चालला. जिथे तथागत सम्यक संबुद्धांचा विश्राम करायचा होता बुद्धांना, अशा त्या ठिकाणी गेले आणि तथागत सम्यक संबुद्धांनी नंदला एक प्रश्न केला. नंद भिक्खू होतो का? आता नंद सुद्धा बुद्धांचा नातेवाईकच आहे. भिक्खू होतो का? बुद्धांवर अपार श्रद्धा असल्यामुळे नाही म्हणता येईना आणि होही म्हणता येईना. नाही म्हटलं तर बुद्ध नाराज होतात आणि हो म्हटलं तर बायको नाराज होते. असं त्याच्या मनात तो विचार चालू झाला. पण तरी बुद्धांनी विचारल्यामुळे बुद्धाचा शब्द काय टाळता आला नाही. लगेच बुद्धाला म्हणाला की हो होतो. चिवर दिलं. अभ्यास सुरू झाला. अभ्यास सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा तो विचार त्याच्या मनात आला आणि भिक्खूंना त्यांनी त्याच्या मनातला विचार सांगितला. सोबत तपणाऱ्या भिक्षूंना. युवराज नंद म्हणाला की ठीक आहे, इच्छा नव्हती राव, पण झालो भिक्षू आता, पण बायकोचा विचार यायला, आता काय करू. असा विचार आल्याबरोबर तथागत सम्यक संबुद्धांपर्यंत तो विषय गेला. भगवान बुद्धाला नंदनं बोलून घेतलं आणि त्याला सुद्धा प्रश्न विचारला आणि नंदनं इथे मात्र आता खरं खरं सांगितलं की हो भगवान, साधना करताना, अभ्यास करताना पत्नीचा विचार मात्र अभ्यास करू देत नाही आहे, साधना करू देत नाही आहे. बुद्ध त्या नंदाला म्हणाले, नंद एक सांग, तुला स्वर्गातल्या अप्सरा माहीत आहेत का? नंद म्हणाला हो, मेनका, उर्वशी, रंभा, सौंदर्याची खान है ना, मेनका, उर्वशी, रंभा अशा स्वर्गातल्या अप्सरा. तो म्हणाला हो भगवान, मग तुझी बायको त्या स्वर्गातल्या अप्सरासारखी आहे का? नंद म्हणाला नाही भगवान, ती तर सर्वसाधारण आहे. बुद्ध म्हणाले तिला सोड, तुला स्वर्गातली अप्सरा देतो. आता बुद्धांच्या मनातले ज्या भावना होत्या त्या वेगळं. म्हणजे बुद्धाला काय म्हणायचं होतं की स्वर्गातली अप्सरा जे काही सुख देऊ दे शकणार नाही, त्यापेक्षाही जास्त सुख तुला धम्मामध्ये मिळणार आहे. नंद म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही. ही बायको काय अशीच आहे, स्वर्गातली अप्सरा भेटायली. नंद म्हणाला हो, आता जात नाही, इथंच राहतो. पण कालांतराने तपू लागला. बुद्धाने खूप चांगल्या पद्धतीनं अनित्याचा बोध करून दिला. अनित्याच्या बोधामध्ये परिपक्व होता होता एक दिवस असा आला की अप्सरा सोडा, पण आता कोणतीच विकार, आसक्ती आणि तृष्णा मनामध्ये राहिली नाही. आणि तपून तपून शेवटी अर्हत झाला. आणि अर्हत झाल्यानंतर बुद्धांना दर्शन करण्यासाठी आला. आणि बुद्धांना दर्शन करून एका बाजूला बसून म्हणाला की भगवान हो, ती रंभा आणि काय ती मेनका, याही पेक्षा महान मोठं 4 आर्य सत्याचं दर्शन घेऊन मिळालेलं सुख आहे भगवान. आणि खूप चांगल्या पद्धतीनं तपत असताना ज्यांनी सुद्धा अरहंत पदाचा साक्षात्कार करून घेतला. तेव्हा प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आजच्या या फाल्गुन पौर्णिमेचं हे सारे महत्त्व आपण आज लक्षात घेतलेलं आहे. आणि म्हणून महिन्यातली प्रत्येक पौर्णिमा तुम्हाला आम्हाला एक नवीन ऊर्जा देणारी आहे, नवीन चेतना निर्माण करून देणारी आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक पौर्णिमेच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये आपण बुद्धविहारामध्येच येऊन तपावं, साधना करावी, अभ्यास करावा आणि त्यातून आपल्याला मिळणारं जे काही महान मौल्यवान सुखाचं साधन आहे ते साधर्म्य आपण साधून घ्यावं. तुमच्याकडे असलेली ही अनमोल अशी संधी आहे. ती संधी अजिबात आपण दवडू नये. नाही शिबिरामध्ये बसता आलं तर अष्टशील घेण्यासाठी तरी यावं आणि पंचशील घेण्यासाठी तरी यावं. म्हणजे जेणेकरून त्या दिवसाचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि विहारामध्ये जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते
ती एनर्जी तुम्हाला धम्मकार्यात अधिकाधिक बळ निर्माण करून देते. आजच्या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानं सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जे उपासक उपासिका आपल्या सातवाहन बुद्धविहारामध्ये उपासक उपासिका धम्म शिबिरामध्ये सहभागी झाले त्यांच्याविषयी खूप खूप मंगलमैत्री मी व्यक्त करतो. कारण संपूर्ण शहर हे वेगवेगळ्या कलरमध्ये भिजण्यामध्ये मग्न होतं, एकमेकांना रंगवण्यामध्ये मग्न होतं, पण तुम्ही काही लोक मात्र धम्माच्या रंगामध्ये रंगून गेल्या होते. आणि धम्मरंग हा माणसाला सुखाची अनुभूती करून देतो. तेव्हा तुमच्या या महान अशा धम्म कार्याबद्दल आपल्या सर्वांप्रती मी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा मंगलमैत्री व्यक्त करतो. आपल्या सर्वांप्रती मंगलमैत्री व्यक्त करून आजच्या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित उपासक उपासिका धम्म शिबिराच्या सरतेशेवटी आपल्या सर्वांप्रती मंगलमैत्री अर्पण करून हा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.